राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे त्यांनी नाशकात मोठी मागणी केलेली आहे. त्यांनी म्हटलं की बाबासाहेबांनी लिहिलेली मूळ संविधान आहे त्यामध्ये देवांचे जे फोटो होते, महापुरुषाचे फोटो होते, ते पुन्हा लावण्यात यावे. बघा आता हरिभाऊ बागड्यांचा जर रिसर्च असेल त्याच्यावर त्याचा अभ्यास करू आम्ही. ते महामंडलेश्वर असतील, ते महामंडलेश्वर असतील आणि त्यांच्याकडे जर काही नवीन माहिती असेल, ते आता घटनात्मक पदावर आहेत आणि डॉक्टर आंबेडकर घटनाकार होते किंवा आहेत. आम्हाला अभ्यास करावा लागेल त्याच्यावरती, मांडी घालून, मान ठोकून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत. आता विधानसभेमध्ये राज ठाकरे सोबत यावी त्यांची भूमिका होती, मात्र ते आले नव्हते. त्यानंतर त्यांची टीका आणि आता भेट कसं बघताय? मी काय बघणार, कसं काय त्यात बघण्यासारखं काय आहे? राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे. तिथे लोक चहा पाण्याला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात. लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते जर एकत्र आले तर एक राजकीय पक्ष तयार होऊ शकतो असं पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे. मग करावा, स्वतः त्यांनी पुढाकार घ्यावा ना. गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती आमचंही प्रेम होतंच ना. गोपीनाथराव मुंडे हे त्या काळात युतीचे समर्थक होते. युती उभी करण्यामध्ये, टिकवण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं. आणि आता पंकजाताईला वाटत असेल की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा, तर त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा. त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा. धनंजय मुंडे यांच्यावरती होत असलेल्या आरोपामुळं, कुठे धनंजय मुंडे किंवा मुंडे परिवारावरती होत असलेल्या आरोपामुळं त्यांनी असं कुठे सांगून सरकारला इशारा दिलाय का? असं आहे की धनंजय मुंडे यांच्यावरती कोण आरोप करतात? भाजपचेच लोक करतात. अंजली दमाने असतील, सुरेश धस असतील, हे कोण आहेत? हे देवेंद्र फडणवीस यांचीच माणसं आहेत पूर्णपणे. आणि त्यांनी ते वारंवार धस यांनी जाहीर केलेलं आहे, मी त्यांचा चेला आहे म्हणून. आता गुरुच्या परवानगीशिवाय चेला असे आरोप करू शकतो का? किंवा अशा प्रकारची माहिती प्रशासनातली अत्यंत बारीक माहिती जी अंजली दमानिया देत आहेत, कोणीतरी त्यांना फाईल आणून देत आहे तेवढीच मार्किंग करून. मग चांगली गोष्ट आहे. भ्रष्टाचार त्यानिमित्तानं समोर येत असेल तर ते कोणी का देईना, कोणत्या मार्गानं. महाराष्ट्रात त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. अमेरिकेचं विमान अमृतसरमध्ये लँड झालं आणि त्यानंतर काही दिवसातच पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. आज मोदी फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यावर. विद्यार्थी परीक्षा पे चर्चा करताय. कशावर चर्चा करता? परीक्षा पे चर्चा आज आहे. नरेंद्र मोदी जाऊन ट्रम्पना आता मिठी नक्कीच मारतील. त्याच्यामुळे 18,000 भारतीयांना जे परत पाठवायचं त्यांची योजना आहे ती थांबणार आहे का? हातापायात बेड्या घालून साधारण 130 आमच्या भारतीयांना ज्या पद्धतीने इथे उतरवलं, ते विमान इथे न उतरू देण्याची हिंमत मोदीने दाखवली असती तर ट्रम्पला ते ताट मान्याने भेटायला गेले असते.